नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज सकाळी सकाळी हे मोर रानात त्यांना अ, काहीतरी खायला मिळावे या आशेनं रानात आले होते. पाण्याचा भाग असल्यामुळं हे रानात असतात मोर. इथं ते कायम असतातच, पण आज बाहेर रानात आले होते. त्यानंतर सारवून काढलेल्या ह्याच्यावरती रांगोळी काढून घेतली आणि रांगोळी सारवून काढलेल्या रानावर खरंच खूप छान दिसते. माझ्या मुलीनंही रांगोळी काढली होती. किती छान दिसत आहे रांगोळी. आज आम्ही सुवासिनी जेवायला गेलो होतो. काकींनी मला आवर्जून सुवासिनी जेवायला बोलवलं होतं. त्या मला म्हणत होत्या, दरवर्षी फणस पिकायला आला की तू येते, आणि तसंच झालं. आज त्यांनी सुवासिनींना केळी देण्याऐवजी फणसाचे असे गर पॅकिंग करून दिले. कारण केळी तर सर्वच खातात, पण फणस हा सर्वांना मिळत नाही. म्हणून त्यांनी आपल्या घरी होता म्हणून त्यांनी सर्वांना असं फळ दिलं. त्यानंतर आईनं अनारसे करण्यासाठी पीठ तयार करायला घेतलं होतं. तिनं हे पीठ तांदूळ 2-4 दिवस आधी भिजत घातलं होतं. नंतर आम्ही आज ते बाहेर काढलं आणि सुकवून घेतलं. सुकवून घेतल्यानंतर ते मिक्सरवर बारीक करून चाळणीनं चाळून गूळ खिसून त्या पिठामध्ये त्यात लागेल असं घालून पीठ एकजीव करून घेतलं. गावाकडे ही गोष्ट भारी असते. आपल्याला कोणती गोष्ट करायची असेल तर मदतीला सर्वजण येतात. आमच्या आईलाही मदत करू लागायला येत असतात सर्वजण. आम्हीही करू लागलो आणि माझ्या मुलीची मध्ये गूळ खाण्यासाठी लुडबुड चालू होती. तिला आजी काय करत असेल तर त्यात करायला खूप रस असतो. आम्ही काही कामं सांगितली तर आमचं काम ऐकत नाही, पण आजीपाशी लुडबुड चालूच असते तिची. अशा प्रकारे आईनं अनारशाचं पीठ करून घेतलं. तिला खूप छान अनारसे जमतात आणि इतकं छान पीठ झाल्यानंतर अनारसे हे तेवढेच छान तयार झाले. असं पीठ तयार करायचं असतं. आपण विकत आणतो, पण जी आपल्या घरच्या पदार्थांची चव किंवा इतक्या मायेनं केलेलं बाहेर विकत आणण्यात नसते असं मला वाटतं. आणि आईनं तर हे खास जावयांसाठी आणि लेकीसाठी किती आवर्जून बनवलं होतं. आणि अनारसेही खूप छान झाले होते. या अनारशाचं कौतुक ज्याला खायला देईल ते प्रत्येकजण करत होतं. अनारशाला खूप छान जाळी तयार झाली होती. माझ्या बहिणीही आल्या होत्या. त्यांनाही असेच अनारसे करून दिले होते आईनी आणि चुलतीनी. आपल्या प्रत्येक सणांमध्ये कोणत्या ना कोणत्या पदार्थाला विशेष महत्त्व आहे आणि अधिक महिन्यात अनारशांना तर जास्तच महत्त्व आहे. बाकी काहीही असो, पण अनारशाचंच दान जावयाला दिलं जातं. बाकी सर्व गोष्टी आपण आपल्या हौसेनुसार करत असतो. प्रत्येकाला कोणती ना कोणता पदार्थ खूप छान जमत असतो. आईलाही अनारसे खरंच खूप छान करायला येतात आणि ते छान झालेही होते. सर्वांनी त्याचं कौतुकही केलं.